तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर रोशा आणि आज आपण आलोय राशींच्या यमाई देवीला. तर तिथं देवीचा शतचंडीचा उत्सव चालू आहे. तर त्या उत्सवाविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया किशोर जाधव यांच्याकडून. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारी आई यमाई म्हणजेच जगदंबा, जिचा शतचंडी महायज्ञ सोहळा जो 7 वर्षांनी तीर्थक्षेत्र राशीन या ठिकाणी संपन्न होतो, त्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने भाविक तीर्थक्षेत्र राशीन या ठिकाणी येत असतात. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की हा जो सोहळा आहे, हा सोहळा दर 7 वर्षांनी या ठिकाणी संपन्न होत असतो. या सोहळ्यामध्ये शतचंडी महायज्ञाद्वारे श्रीदेवीला एक आवाहन केलं जातं, तिच्याकडे करुणा भाकली जाते. हे देवी, आम्हा सर्व पामरांना तू तुझ्या कुशीत घे, आम्हा सर्वांचं तू संरक्षण कर, आम्हा सर्वांना तू सर्व त्रासदीपासून वाचव, अशी त्या आई जगदंबेकडे सर्व ग्रामस्थ मिळून करुणा भागतात. महायज्ञामध्ये पूर्णाहुती कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर येणाऱ्या हजारो भाविकांकरिता श्री जगदंबा देवी ट्रस्ट, त्याचप्रमाणे श्री जगदंबा देवी सेवा संस्थान यांच्यातर्फे महाप्रसादाच्या जेवणाची सुविधा देखील या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी जवळपास 1.25 लाख लाडूंचा महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांना एक आवाहन करतो या ठिकाणचा एक सामान्य नागरिक या नात्याने की आपण सर्वजण या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा आणि देवीकडं एवढंच मागणं मागतात की अवघ्या विश्वाला आनंदित ठेव, आरोग्यदायी ठेव, अवघ्या विश्वाचं विनाशकारी शक्तींपासून रक्षण कर. या सोहळ्याचं हे एक खास वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.